केंद्र सरकारनं शरद पवार यांना Z+ सुरक्षा दिली आहे। मात्र त्यावर आक्षेप घेत शरद पवारांना कोण मारणार आहे असं ट्विट करत भाजपच्या निलेश राणे यांनी सवाल केला। पाहूया त्या संदर्भातला हा रिपोर्ट। केंद्र सरकारनं शरद पवारांना Z+ सिक्युरिटी देण्याचा निर्णय घेतला। मात्र त्यावरून भाजपच्या निलेश राणेंनी शरद पवारांना कोण मारणार असा सवाल करत त्यावर आक्षेप घेतला। निलेश राणेंनी म्हटलंय की शरद पवारांना Z+ सिक्युरिटी मिळाली आहे। 55 CRPFचे जवान त्यांना संरक्षण देणार। मला कळत नाही त्यांना कोण मारणार आणि कुणापासून त्यांना धोका आहे। बातमी वाचली आणि वाटलं की 50 वर्ष फक्त देशात आणि राज्यात कळ काढत बसलं तरी कुणालाही Z+ संरक्षण मिळतं की काय। यावर निलेश राणे गृहमंत्री अमित शहांना मूर्ख समजतात काय असं म्हणत संजय राऊतांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे। चाललं काय नेमकं? त्याच्या बापाला पण केंद्राची सुरक्षा आहे ना, त्याचे पिताश्री आहेत ते काढून घ्या ना। त्याने कुठली कळ काढली बरं का? हे अशा लोकांना गृहमंत्री आवरू शकत नसतील शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्यांवर। हां, याचा अर्थ असा आहे की केंद्र सरकारवर तुमचा विश्वास नाही, मोदींच्या सरकारवर, अमित शहांवर, गृहमंत्र्यांवर। तुम्ही तसं पत्र लिहा मग की तुम्हाला काय कळत नाही। त्याच्यामुळे महाराष्ट्र जनाजनाही सुरक्षा दिली आहे केंद्राने, ती काढून घ्या। त्याने पत्र लिहावं आहे आणि अमित शहांना पत्र लिहावं की तुम्हाला काय कळत नाही, तुम्ही मूर्खात, तुम्ही कोणालाही सुरक्षा देत आहे। शरद पवारांसारख्या नेत्यांवर तुम्ही अशा प्रकारची भाषा करता आणि देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री तोंड शिवून बसलेले आहेत। शरद पवारांना या घडीला राज्य सरकारची Z दर्जाची सुरक्षा आहे। विविध कार्यक्रम, दौरे किंवा सभांना जात असताना हा सुरक्षा ताफा त्यांच्यासोबत असतो। राज्य सरकारच्या Z सुरक्षेमध्ये एक पायलट व्हेइकल वाहन, 2 एस्कॉर्ट वाहनं, एक PSO अर्थात सुरक्षा ताफ्याचा प्रमुख अधिकारी, इतर 2 अधिकारी आणि 6 पोलीस कर्मचारी असतात। त्यात आता केंद्र सरकारच्या Z सुरक्षेनंतर अजून 3 ते 4 बुलेट प्रूफ वाहनं, 15च्या आसपास पोलीस कमांडो, 6 PSO अधिकारी आणि इतर सुरक्षा यंत्रणा पुरवली जाते। सूत्रांच्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी CRPFच्या अधिकाऱ्यांनी शरद पवारांच्या कार्यालयाची सुरक्षा पाहणी केली होती। त्यानंतरच केंद्र सरकारनं त्यांना Z+ सुरक्षेचा निर्णय घेतला। मात्र शरद पवारांची केंद्रानं सुरक्षा का वाढवली यावरून देखील विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत। राज्यामध्ये मराठा आणि OBC आरक्षणाची आंदोलनं सुरू आहे। काही दिवसांपूर्वीच राज ठाकरेंच्या वाहनांवर सुपाऱ्या फेकून आंदोलन झालं। धाराशिव नंतर नांदेड, बीडमध्ये देखील राज ठाकरेंच्या दौऱ्याला विरोध करण्यात आला। त्याला उत्तर म्हणून मनसे समर्थकांनी ठाण्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावर नारळ, बांगड्या आणि चपला फेकल्या। एका पुलाखाली थांबून नियोजनबद्ध पद्धतीनं वाहनांवर नारळ फेकली गेली होती। यात एका वाहनाच्या काचा देखील फुटल्या। त्या पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवत शरद पवारांची सुरक्षा वाढवली गेल्याचा अंदाज आहे। आता तरी ते म्हणणार नाही की राजकारणामध्ये विरोधी पक्षाच्या सुरक्षेचा विषय गंभीरतेने राहत नाही। जेव्हा आमची सुरक्षा काढली होती तेव्हा आम्ही विचारलं की मुख्यमंत्री महोदयांनी काढली का, तर ते म्हणाले समितीने। आम्ही ठीक आहे, विश्वास आहे तुमच्यावर, समितीने काढली, मग याचं काय राजकारण करायचं। पण काही लोकांना एक वाईटच सवय असते आणि ती काही झालं की राजकारण, काही झालं की राजकारण, गाडी पंक्चर झाली तरी राजकारण। तर अशांसाठी काही उपाय नसतो। Z+ आधीपासून होती, पण आता हे काय चाललं, आता आपण पाहत असाल उद्धव साहेबांना Z+ सुरक्षा आहे पण कमी लोक दिलेले आहेत, म्हणजे कॅटेगरी ती ठेवून हे खेळ चालू असतात। आमची पण कधी कधी सुरक्षेत जास्ती लोक वाढवतात, कमी करतात। हे गृह खातं आता अजितदादांकडे दिलं तर मला असं वाटतं अजितदादा फार कडक स्वभावाचे आहेत, पोलिसांमध्ये एक दरारा निर्माण करू शकतील आणि जरा चांगलं काम करतील। तेव्हा आता शेवटचे 2 महिने मला असं वाटतं अजितदादांकडे हे गृहमंत्रीपद द्यावं। फडणवीस फार निवडणुकांमध्ये बिझी आहेत, पोलीस दल त्यांना सांभाळता येत नाही। त्यामुळे मला असं वाटतं एक तर शिंदेंनी स्वतःकडे घ्यावं, नाही तर अजितदादांकडे द्यावं। केंद्र सरकार एकूण 5 श्रेणींमध्ये सुरक्षा पुरवतं। त्यामध्ये X, Y, Y+, Z आणि Z+ या श्रेणींचा समावेश आहे। माहितीनुसार केंद्र सरकार या घडीला देशातल्या 230 लोकांना सुरक्षा पुरवत आहे।
तर राज्य सरकार हजारांहून जास्त लोकांना सुरक्षा पुरवतं. कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.